हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर याचा कलर थोडा वेगळा आहे, असा गोल्डन टाईप, आणि व्हिडिओमध्ये तर तो अजूनच वेगळा दिसतोय. आणि खरं तर हा ब्लाऊज असा आहे की हा कुठल्याही साडीवर सहजच मॅच होईल. सो बघा, मग याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे ते 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर हा बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे पूर्ण शोल्डरचं निम्म म्हणजे 7 शोल्डर घेतलं. आणि इथे तुम्ही 4 इंचाची गळारुंदी घेऊ शकता. त्याचबरोबर 7 इंच आपण इथे मुंडा सुद्धा घेतलेला आहे. 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तुम्हाला जेवढं मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं असेल ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला. आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो वरून मी 3 इंचाची एक मार्किंग करून घेतली. आणि मी तुम्हाला म्हटलंच की आपल्याला 4 इंच इथं गळारुंदी घ्यायची आहे, तर तुम्ही ते 4.25 ही घेऊ शकतात, जेणेकरून 1/2 इंच मार्जिन जर पकडलं तर बरोबर आपलं 4 इंच रेडी होईल. ठीक आहे, आणि 4 घेतलं तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला थोडंफार शोल्डर कमी हवं असेल तर त्यासाठी, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही इथे घेऊ शकता. सो बघा, मग असं मी 3 इंचाला मार्किंग केली आहे. त्यानंतर तिथून आता खाली आपल्याला 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच तुम्ही असं मार्किंग करू शकतात. तुम्हाला वरचा गळा आणि खालच्या शेपमध्ये किती डिस्टन्स हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. सो इथे मी 1.5 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 4.25 इंच गळारुंदीची मार्किंग इथे करून घेतली. त्यानंतर इथून खाली सुद्धा तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे ते तर तुमच्यावर डिपेंड आहे. सो इथे मी 7 इंचाला तर मार्किंग केलेली आहे. आणि पुन्हा आडव्या साईडला गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग हे जे काही पॉइंट आपण मार्क केलेले आहेत तर ते आता जॉईन करून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या साईडला सुद्धा, त्याचबरोबर वरच्या साईडला सुद्धा. आणि सगळ्या लाईन ड्रॉ झाल्यावर लक्षात येईल की वरती एक बॉक्स तयार होतो आणि खाली एक बॉक्स तयार होतो. तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा बोटनेकसाठी तरी. म्हणजे कुठलाही गळा असो वरचा खालचा, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने ह्या बॉक्सची मार्किंग करून घ्यावी लागते. सो बघा, मग हे बॉक्स व्यवस्थित परफेक्ट रेडी झाल्यानंतर आता वरच्या साईडला सिंपल गोलगळा घ्यायचा आहे. त्यामुळे मग मी इथे गोलगळ्याची मार्किंग करून घेतली. आणि मध्यभागी जो काही बॉक्स ड्रॉ केलेला आहे तर तिथे सुद्धा जो गळा आपल्याला हवा असेल त्याची मार्किंग करू शकतो. तर इथे आपल्याला ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी गळा हवा आहे. सो मग मी इथे ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे, थोडीशी डार्क करते म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने आपल्या वरचा गळा आणि मधला शेप ह्या दोन्हींची मार्किंग झालेली आहे. सो आता आपण ते कटिंग करून घेऊयात. तर वरचा गळा मी डायरेक्टच इथे कट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला ही डिझाईन कॅनव्हास पेपर लावून जर स्टिच करायची असेल तर मग मधला शेप लगेच कट करण्याची गरज नाहीये. बट आता इथे तरी आपण आज विदाऊट कॅनव्हास पेपर ही डिझाईन बनवणार आहोत आणि बिना कॅनव्हासची प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी डिझाईन बनवावी तर हे सुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात येईल. कारण प्रत्येक डिझाईनला कॅनव्हास पेपर वापरलाच पाहिजे असं काही नाहीये. काहींना कॅनव्हास पेपर लावून डिझाईन बनवणं अवघड वाटतं. सो खास मग तुमच्यासाठी बिना कॅनव्हासची सुद्धा तुम्ही छान अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता. सो अशा पद्धतीने फायनली गळ्याची मार्किंग कटिंग झालेली आहे. आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. इथे आपल्याला सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे.
वरती आणि खाली दोन्ही साईडनी लावली तरी सुद्धा चालेल किंवा एक साईडनी लावली तरी सुद्धा चालेल. तर मी बरोबर सेंटरला लावून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी मध्यभागी जो काही शेप आहे तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर इथे टीप मारताना साधारणतः आपल्याला 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर ही स्टेप इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जर का तुमची टीप थोडी जरी वरखाली झाली तरी लगेच शेप बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. परफेक्ट प्रॉपर शेप येण्यासाठी एकसारखं मार्जिन पकडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने एक छोटंसं फोल्ड करायचं बरोबर सेंटरला आणि तिथे एक कट मारायचा आहे खरं तर आपल्याला, जेणेकरून आपल्याला मधला हा पार्ट कट करता यावं यासाठी. आणि कट मारल्यानंतर हे एक्स्ट्राचं इथे मध्ये मेन फॅब्रिकचं जे आहे ना तर ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं काहीच ठेवायचं नाही, जेवढं अस्तर आहे बरोबर त्याच लेवलमध्ये ठेवायचं. त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ यावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. महत्त्वाचा भाग हा आहे की कट मारताना ब्लाऊजला चुकून कट जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा तसं होतं आणि जी आपण टीप मारलेली आहे ना तर त्याच्या अलीकडेच आपला कट येईल, पलीकडे जाता कामा नये. ठीक आहे. सो मग त्यानंतर हे अस्तर आपल्याला या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि मग आता आपल्याला वरच्या साईडने इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि फॉलो सुद्धा करायची आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर जरी वापरला नाही तरी सुद्धा खूप सुंदर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला डिझाईन तयार होईल, हा शेप सुद्धा तयार व्हावा. त्यासाठी या छोट्या मोठ्या टिप्स म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग करत तुम्ही ज्या काही टिप्स सांगणार आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. ठीक आहे. आणि बघा किती छान असा आपला मधला इथे शेप आलेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण गोळा होऊ शकतं, तिरकं जाऊ शकतं किंवा कधी कधी मध्ये फुगाही येऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि हा जो काही वरचा गोलगळा आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला परफेक्ट अशी इथे टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक खरं तर एकमेकाला जॉईन करूनच घ्यायचं आहे. म्हणजे मधला शेप आधी रेडी करायचा आणि त्यानंतर सगळ्या साईडने आपल्याला हे जोडून घ्यायचं असतं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे सगळ्या साईडचं, जे कमरेच्या साईडचं असो, साईडने असो, गळ्याच्या मध्ये असो, हे सगळं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यासाठीच आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. कट करताना चुकूनही आपला अस्तरचा कुठलाही पार्ट कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि जे काही शेप आहेत तर ते सुद्धा आहे तसेच राहतील याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपला हा पार्ट इथे रेडी झाला. आता आपल्याला इथे गळापट्टी कमरपट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी पट्ट्या लागणार आहेत तर त्या आपण अस्तरच्याच यूज करणार आहोत, तर त्या कट करून घेऊयात. कमरेसाठी 1.25 ते 1.5 इंचाची पट्टी कट करू शकतात आणि एवढी पट्टी आपल्याला सफिशियंट नाहीये, त्यामुळे अजून थोडीशी पट्टी लागणार आहे, तर ती सुद्धा मी इथे कट करून घेतलं आणि इथे आपण जॉईंट देऊन घेऊयात. ठीक आहे. तर बघा, टीप मारली की पुन्हा सरळ करून त्याच्यावर दाबटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता बघा इथे ना सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला जी काही पट्टी लागणार आहे ना तर ती लागणार आहे स्ट्रेचेबल कपड्यामध्ये, म्हणजेच तिरक्या कपड्यामध्ये. कारण की गळा हा गोल आहे आणि गोलाकार गळ्यासाठी कपडा स्ट्रेच होणं, ताणणं खूप गरजेचं आहे. आणि तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो, सरळ कपडा हा स्ट्रेच होत नाही, त्यामुळे आपल्याला नेहमी तिरक्या पट्ट्या काढाव्या लागतात. आता ह्या 1 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहे आणि जॉईंट देताना फक्त डबल टिप द्यायची. इथे आपल्याला दाबटीप द्यायची गरज नसते. जर दाबटीप दिली तर तिथे कपडा टाईट होतो आणि तिथून तो ताणत नाही आणि आपल्याला स्ट्रेचेबल कपडा हवा आहे. आता ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून गळ्याला आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण गळा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित इथे रेडी करत आहोत आणि मार्जिन सुद्धा एकसारखं राहील याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे, कारण की ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली बघा, आपण इथे ही पट्टी लावून घेतली, एक्स्ट्राची कट केली. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून आपली ही पट्टी ज्यावेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू
तर ती व्यवस्थित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आतमध्ये फोल्ड केल्यावर बघा ह्या पद्धतीने आपल्याला सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही दाब टीप देऊन नंतर हात शिलाई सुद्धा करू शकतात, पण डायरेक्ट टीप मारली तरी सुद्धा चालणार आहे, कारण नंतर आपण इथे लेस वगैरे लावतो तर हा पार्ट पॅक आपला होणारच आहे. सो अशा पद्धतीने आपला परफेक्ट असा गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला खरं तर कमरपट्टी सगळ्यात लास्ट लावायची आहे, बॅक साईडला टक्स टाकल्यानंतर, बाकीची डिझाईन वगैरे बनवल्यानंतर. ठीक आहे. आता यानंतर डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे चौकोन तयार करून घ्यायचे आहे. तर हा मी कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचाच. तर आधी सेंटरपासून कट करते. खरं तर इथे 1.5 बाय 1.5चे जरी छोटे छोटे चौकोन बनवले तरी चालेल, किंवा 2 बाय 2चे, म्हणजे तुम्हाला किती म्हणजे छोटं मोठं कसं पद्धतीचं त्रिकोण बनवायचं आहे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. आणि मी अगदी छोटे छोटे चौकोन इथे कट करून घेत आहे, कारण की मला अगदी छोटे छोटे त्रिकोण हवे आहेत आणि भरपूर सारे मी इथे कट करून घेतलेले आहे, म्हणजे सोबतच ना, त्यामुळे ते जास्त झालेले आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटे छोटे त्रिकोण तयार करायचं. तर मी हे अंदाजे कट केलं होतं, त्यामुळे साईडने एक्स्ट्राचा कपडा हा राहणारच आहे. पण आधी फोल्ड करून व्यवस्थित त्रिकोण बनवून मी फक्त टीप मारून घेते आणि नंतर ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असे छोटे छोटे त्रिकोण आपले नक्कीच इथे रेडी होणार आहे. सो जेवढं कट केलेलं आहे तेवढे सगळेच मी इथे तयार करून घेणार आहे. आणि यानंतर बघा हे कट करून सेपरेट करायचं, कारण की आपण सोबतच एक झालं की एक झालं की असं एक एक पटपट बनवून घेतलेलं आहे. जर एक एक बनवत राहिलं असतं तर खूप टाइम गेला असता, त्यामुळे मग पटपट करणं खूप गरजेचं होतं. आता हे कट करून सेपरेट केल्यावर मी म्हटलं होतं की आपण अंदाजे चौकोन बनवले होते, त्यामुळे ते किंचितसं एक्स्ट्रा येऊ शकतं. सो ते कट करून आपल्याला एकदम परफेक्ट असे छोटेसे त्रिकोण इथे बनवून घ्यायचे आहे. आणि खरं तर त्रिकोण बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. तर 2-3 पद्धती आहे, त्यातली ही एकदम सोपी आहे. कमी कपड्यामध्ये छान व्यवस्थित मोठं असं त्रिकोण तयार होतं. आणि हे सगळंच एक्स्ट्राचं कट करून आता भरपूर सारे त्रिकोण मी इथे रेडी करून घेतलेले आहेत. जर कमी पडलं तर आपण अजून बनवून घेऊयात, पण मला असं वाटतं एवढं पुरू शकतं. ठीक आहे. सो बघा मग आता एवढे आपले त्रिकोण रेडी झालेले आहेत आणि आता आपण ते बॅकनेक डिझाईनला लावायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मध्यभागी आपल्याला लावायचं आहे. बघा ह्या पद्धतीने फक्त खालच्या साईडला लावायचं आहे, पूर्ण शेपला आपण इथे लावणार नाही आहोत. ठीक आहे. सो बघा मग व्यवस्थित एकसारखे छोटे छोटेच आपल्याला पाहिजे आहेत, तर ते कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि मग बरोबर एक 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 आपल्याला त्यामध्ये ऍड करत इथे लावून घ्यायचं आहे. खरं तर त्रिकोण बनवण्याची आणि लावण्याची खूप सोपी पद्धत आहे. आणि हे त्रिकोण लावल्यामुळे काय होईल की आपली ही डिझाईन अजून सुंदर असं उठून दिसणार आहे. आणि तुम्ही इथे कॉन्ट्रास्ट कलरचे पण त्रिकोण बनवू शकतात जर का साडीचा कपडा यूज वगैरे केला तर. पण हा ब्लाऊज पीस असा आहे की हा कुठल्याही साडीवर इझिली मॅच व्हावा यासाठी स्टिच करत आहोत. सो त्यामुळे मग मी इथे सेमच कलरचं यूज केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा एकदम छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखे त्रिकोण लावून घेतले. त्यानंतर हा जो काही वरचा गळा आहे ना, तर इथे सुद्धा आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे. तर इथे सुद्धा फक्त एकच काळजी घ्यायची आहे की जे काही आपण त्रिकोण लावतोय तर 2 त्रिकोण मधला डिस्टन्स म्हणजेच अंतर कमी जास्त व्हायला नको. एक खूप जवळ एक खूप लांब असं नको, एकसारखं लावा. एक तर खूप जवळ जवळ लावा, एक तर लांब लांब लावा, कसंही लावा तुम्ही. जेवढे तुमच्याकडे कपडा अवेलेबल आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. फक्त डिस्टन्स कमी जास्त होऊ देऊ नका. जर तसं झालं तर मग अजिबात लुक येणार नाही, एकदम विचित्र काहीतरी दिसेल. तर तेवढं फक्त होऊ देऊ नका, बाकी काही नाही. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश एक एक त्रिकोण सेट करत करत आपण अगदी एकसारखं इथे हे त्रिकोण लावून घेत आहोत. आणि मी म्हटलं होतं तुम्हाला जर कमी पडलं तर आपण इथे एखादं बनवून घेऊयात, पण मला असं वाटतं की इथे एक कमी पडलेलं आहे. तर मी काय करते की डायरेक्ट ह्या पद्धतीने फोल्ड करून एक्स्ट्राचं इथे कट करून घेते. टीप न मारता डायरेक्ट इथे जॉईन करून घेते. आता 1-2च लागत होते सो त्यामुळे. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपण हे त्रिकोण परफेक्ट असे लावून घेतलेले आहेत आणि त्या त्रिकोणमुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर लुक आलेला आहे खरं तर. यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा इथे सेंटर पासून मी 5ला मार्किंग केली आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केलेली आहे. अर्धा इंच साईडने सुद्धा मार्किंग केलेली आहे. आणि आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. आणि टक्स प्रॉपर टाकल्याने काय होतं की ब्लाऊज फिटिंगला छान बसतो, तो वरती तरंगत नाही. बऱ्याचदा कमेंट्स येतात की ब्लाऊज वरती तरंगतो पाठीमागच्या साईडने. तर टक्स व्यवस्थित नसेल किंवा ब्लाऊज थोडासा लूज असेल तर अशा वेळेस असं होऊ शकतं. त्यानंतर आता डबल फोल्ड करून आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात.
तर कमरपट्टी लावताना आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत ही पट्टी लावून घ्यायची आहे. कारण की ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच आपलं शोल्डर जोडताना जातं आणि अर्धा इंच आपल्याला कमरपट्टी लावताना जात असतं. ठीक आहे. सो बघा मग अगदी प्रॉपर असं व्यवस्थित आपण इथे हे लावून घेतलं. त्यानंतर आता ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतली जी काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग मस्त येईल. तर बघा संपूर्ण डिझाईन स्टिच करताना कटिंग करताना ज्या काही छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचे डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे. ठीक आहे. सो बघा मग आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. यानंतर आता इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मी म्हटल्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट देखील करू शकतात, पण इथे काही गरज नाहीये. त्यामुळे आपण सिंपल अशी गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे यावर. आणि सगळ्यात आधी हा जो काही मधला शेप आहे त्रिकोणी ट्रायंगल, तर तिथे आपण ही लेस लावून घेऊयात. आता ही लेस सुद्धा व्यवस्थित एकसारखी लागली गेली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी प्रॉपर अशी फोल्ड झाली पाहिजे, तर याचं सुद्धा आपल्याला थोडंसं भान ठेवायचं आहे बघा. आणि फायनली अगदी प्रॉपर असं व्यवस्थित खरं तर काळजीपूर्वक आपण इथे ही लेस लावून घेत आहोत. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे काय होतं ना, बऱ्याचदा मी म्हणजे नेहमीच सांगत असते की काय होतं, असं गळाचा शेप वगैरे खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागली गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. तर लेस लावताना सुद्धा ज्या फिनिशिंगच्या टिप्स सांगते तर त्या आवर्जून फॉलो करा. आणि बघा इथे मी दुसऱ्या साईडने सुद्धा लेसला टीप मारून घेत आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर मधला जो काही ट्रायंगल होता तिथे लेस लावून झाल्यानंतर वरचा जो काही गोलगळा आहे तर तिथे सुद्धा आपण ही लेस लावून घेऊयात. मी पुन्हा सांगते, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी डिझायनर किंवा कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा लावू शकतात, पण ह्या डिझाईनला आपण मॅचिंगच डिझाईनला म्हणजे लेस लावलेली आहे गोल्डनच, जसं ब्लाऊज पीस आहे तसाच. कारण की ही लेस म्हणजे हा ब्लाऊज खरं तर कुठल्याही साडीवर मॅच व्हावा ह्या उद्देशाने आपण इथे स्टिच करत आहोत. ठीक आहे. सो बघा मग ह्या लेसला सुद्धा वरच्या साईडने सुद्धा मी दोन्ही साईडने टीप देऊनच घेत आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली आपली ही डिझाईन इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेली आहे. लुक सुद्धा मस्त आलेला आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली आपण इथे बोटनेकची ही ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाईन आहे त्याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज स्टिच करता येईल, इतकी सोपी याची पद्धत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू बोटनेक ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. बघितल्यावरच फिनिशिंग आणि फिटिंगचा अंदाज येतोय. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन सहजच आवडेल. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.